लागतोय. राजू दादांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. सामन्याला सुरुवात करूया. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. अगदी अक्कलपे टीमने कोंडोशी टीमने टॉस जिंकला, निर्णय घेतला फिल्डिंगचा, क्षेत्ररक्षणाची रचना केली. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय सचिन कदम आणि त्यांच्या जोडीला ज्ञानेश्वर सुतार. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोगवे 11 या संघाकडून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. क्रिकेटचे ऑल नियम आहेत, LBW हाही नियम आहे. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये गणपती बाप्पा मोरया. बॅकफुटला गेले, कट शॉट, प्रॉपर टायमिंग, परंतु बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल श्री गणेशा झालाय. KSK प्रतिष्ठानच्या हंगामामधली ही पहिली स्पर्धा 24-25 सीझन. KSKचे माजी सचिव सोपान मोहन मोरे वारसोलीदेव यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. राजूदादा संगपाळ यांच्या शुभ हस्ते हे सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जात आहेत. ओहो, काय स्ट्रोक केला यार, देखना स्ट्रोक आहे. कव्हर ड्राईव्ह सचिन कदम यांच्या बॅट मधून आलेला पहिला कव्हर ड्राईव्हचा फटका. रन्स मिळतील 4. चौकार. व्हॉट अ स्ट्रोक यार. अगदी दुसऱ्या बॉल वरती ज्या पद्धतीने नजाकत दाखवली, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. सचिनचं कौतुक करावं लागेल. गोगवे 11 संघाकडून बॅटिंग करताना सचिन यांना पाहतोय. 2 बॉल 5 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. पुढचा बॉल स्लोअर पद्धतीचा बॉल. नो बॉलचा इशारा केलाय पंचांनी, कारण स्टेप आउट झालेत गोलंदाज. म्हणजे नो बॉल प्लस सिंगल अशा 2 धावा आम्ही इथे स्कोरबोर्ड मध्ये जोडू. पंचांच्या भूमिकेमध्ये नरेश मामा आहेत आणि त्यांच्या सोबत सोपान कोण आहेत तिकडचे पंच आपले MCA पंच जय पवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सामना सुरू झालाय. जिथे आपण पाहिलं 2 बॉल आणि 7 धावा स्कोरबोर्डती लागताना आपण पाहतोय. पहिली क्रिकेट स्पर्धा KSK प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि आतापर्यंत 2 बॉल 7 धावा स्कोरबोर्ड होती. स्लोअर पद्धतीचा बॉल, स्टँड अँड डिलिव्हर. या बॉलवरती सचिनने सांगितलंय मी ठोकलाय षटकार. KSK प्रतिष्ठानची पहिली स्पर्धा आणि त्या पहिल्या स्पर्धेमध्ये पहिला षटकार ठोकणारा खेळाडू आहे गोगवे गावचा पट्ट्या. सचिन कदमच्या बॅट मधून पहिला सिक्सर. मोरिया स्पोर्टचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. सोपान मोरेंनी माहिती आमच्यापर्यंत दिली. हॅट्रिक षटकार जर लागवले तर त्या ठिकाणी नक्कीच 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पहिला षटकार आलाय. बॅटिंग मजा येते बॅटिंग पाहायला. बॅकफुटला गेले, कट शॉट, प्रॉपर टायमिंग. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. आता क्षेत्ररक्षण चांगलं होताना पाहायला मिळतंय. धावा येत आहेत मात्र सकाळचं सत्र आहे आणि ज्या वेळेस कोपरी मैदानामध्ये सकाळचं सत्र असतं त्यावेळेला धावा ओसांडून वाहताना पाहायला मिळतात. सचिनने काय फटका खेळला होता. एक कव्हर ड्राईव्ह, तदनंतर एक लॉफ्टेड स्ट्रोक तुम्ही पाहिला, जो सिक्सर त्यांनी ठोकला आणि चांगली धावसंख्या स्कोरबोर्डती लावले. पुढचा बॉल. हा बॉल स्टँड अँड डिलिव्हर. काय स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक फक्त पाहत आणि पाहतच राहिले. ज्ञानेश्वर सुतार एक प्रतिभावंत स्ट्रोक ठोकताना मैदानाच्या आतमध्ये सिक्सर. सुरुवात जबरदस्त झाली. आतापर्यंत 20 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 4 बॉल 5 बॉलचा खेळ समाप्त होतोय. शेवटचा बॉल. बॉल हवेमध्ये बराच काळ उभा राहिला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑन वरून येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. म्हणजे 6 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 22 वरती नो लॉस गोगवे 11. (22) धावा स्कोरबोर्डती लागतायत. नो लॉस. सचिन कदम यांनी सुरुवात खूप चांगली केली. अगदी दुसऱ्याच बॉलवरती क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका म्हणजेच कव्हर ड्राईव्ह त्यांनी खेळला. त्यानंतर अगदी अकोटोप्प्याचा बॉल, त्याला समोरच्या दिशेने षटकाराच्या रूपात त्याला परिवर्तन केलं. त्यानंतर ज्ञानेश्वरनी तो स्ट्राईक घेतली. ज्ञानेश्वरच्याही बॅटमधून एक षटकार आला. तब्बल 22 धावा स्कोरबोर्डती लागल्यात.
बॉलिंग मार्गवरती आपण पाहिलं तर सेकंड ओव्हरमध्ये राज आलाय. पहिलं षटक खऱ्या अर्थाने अक्षयने हाताळलं, परंतु थोडेसे महागडे ठरलेत. आता मात्र तुम्हाला पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल. कोंडोशी टीमला विकेट्स प्राप्त कराव्या लागतील, कारण सचिन कदमची विकेट महत्वपूर्ण राहील या सामन्यामध्ये टीम कोंडोशीच्या दृष्टीने. पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त होत आहे. षटक क्रमांक 2 मध्ये राज आलेत. आखूड टप्प्याचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न, टायमिंग तितकंसं साजेसं नाहीये. बॉल हवेमध्ये राहिला, परंतु एक टप्पा घेत पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय, म्हणजे एक सिंगल रन प्राप्त होते. धावा मात्र 23 धावा स्कोरबोर्डती लागतायत. डिक्लेअर स्वरूपामध्ये आहे. पाठीमागच्या दिशेने ज्या पद्धतीने आपण पाहतोय घोषित क्षेत्र आहे, जिथे पर्यावरण वाचवा भविष्य घडवा हे ज्या टाकीवरती लिहिलंय, आणि खूप चांगला मेसेज या कोपरी ग्रामस्थांच्या माध्यमातून हा दिला जातोय. कित्येक वर्ष याच मैदानावरती केएसकेचं क्रिकेट आपण पाहिलंय. केएसकेचं होम ग्राउंड म्हणूनही या मैदानाला ओळखलं जातं. बुलचा फटका, पॉवरफुल पूल केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आता मात्र खाली येत आहेत. सचिन कदम यांची मोठी विकेट मिळाले. अगदी फटका चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती जर पाहिलं आपण डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक अगदी एखादा चातक पक्षी पाण्याची वाट पाहतो त्या पद्धतीने या बॉलची वाट पाहत होते. एक सोपा झेल. सचिन कदम बाद होत आहेत, परंतु सुरुवात त्यांनी मात्र चांगली करून दिली. सचिन कदमच्या वैयक्तिक धावा जर आपण पाहिल्या तर 13 धावांवरती तो बाद होताना आपण पाहायला मिळतोय. बॅटिंग चांगली गेली. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आला, परंतु एक पुलचा फटका हा त्याच्यासाठी हानिकारक ठरला, कारण तितकंसं टायमिंग या स्ट्रोकमध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही. बॉल बराच काळ हवेमध्ये राहिला आणि तदनंतर एक चांगला झेल टिपताना प्रवीणनी खूप चांगला झेल घेतला. क्या बात आहे. पहिली स्पर्धा आहे आणि पहिल्या स्पर्धेमध्ये सुरुवात खूप चांगली केली गोगवे 11 संघाने, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आपण विचार केला तर यश मिळालंय कोंडोशी टीमला. सचिन कदम याला बाद केलंय. संजय आलेत नवीन बॅट्समन. पुन्हा एकदा पुलचा फटका, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, आणखी एक झेल टिपलाय. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण नेहमी सांगतो. खूप चांगला झेल प्रवीणनी पकडला. आणखी एक धक्का गोगवे 11 संघाला लागताना पाहायला मिळतोय. संजय मैदानाच्या आतमध्ये आले आणि संजय मैदानाच्या बाहेर चाललेत. बॅक टू बॅक 2 विकेट. राजचं मी कौतुक करेन. दोन्ही बॉल त्यांनी आखूड टप्प्याचे म्हणजे शॉर्ट बॉल हाताळले, त्याच्यावरती पूल केला, परंतु हा पूलचा फटका मैदानाच्या बाहेर जाऊ शकला नाही आणि विकेट प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. 23 वरती 2 ही स्थिती आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ आपण पाहिला तर गोगवे 11 या संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळाला, परंतु हवा आपण जशी नेहमी म्हणतो ना, वारे एका दिशेने असेल तर दुसऱ्या दिशेने जायला वेळ लागत नाही, त्या पद्धतीने हा खेळ बदलला. दुसऱ्या षटकामध्ये लागोपाठच्या 2 विकेट. काय बॉलिंग केले यार. शॉर्ट बॉलचं अस्त्र या ठिकाणी यशस्वी ठरताना पाहायला मिळतंय टीम कोंडोशीसाठी. विठ्ठल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत गोगवे 11 संघाकडून बॅटिंगसाठी. विठ्ठल इनॅट क्रमांक 4 वरती दाखल होत आहेत. आता आपण जर पाहिला ना टीम कोंडोशीमध्ये टीममध्ये उत्साह आलाय. राज मात्र हॅट्रिक वरती आहेत. हा हॅट्रिक बॉल, हा स्ट्रोक चांगला आहे. कव्हर पॉइंटच्या मधून हा बॉल अगदी स्वीपर कव्हरकडे जात असताना मात्र सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. या सिंगल रननी धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते 24 धावा. सागर सकपाळ आमच्या बरोबर स्कोरर आहेत. आज संपूर्ण दिवसभर ते कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु ओमसाई MTC म्हटलं ना की क्लीन आणि क्लिअरिटी खूप चांगली असते आणि चांगल्या प्रकारचं छायाचित्रण नेहमी केलं जातं. पुढचा बॉल, हो आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याला शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट हा बॉल अगदी क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचेपर्यंत मात्र एक सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट तुम्ही पाहताय. केएसकेचं हे क्रिकेट आहे. पहिली मॅच तुम्ही अनुभवताय. षटक क्रमांक 2 मध्ये खेळ आलाय. पहिल्या षटकामध्ये 22 धावा ओसांडून वाहिल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये विकेट मिळवण्यामध्ये यश प्राप्त केलंय टीमनी कोंडोशीनी. राजचं कौतुक करेन मी. मोठ्या 2 विकेट्स प्राप्त केल्या. बॅकफुटवरती ढकललंय गोगवे 11 या संघाला.
11 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त होतोय. धावा मात्र स्कोरबोर्डती लागतायत. 25 धावा स्कोरबोर्डती लागतायत. ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला तुम्ही विठ्ठल याला पाहताय, विठ्ठल देसाई. हा स्ट्रोक चांगला खेळलाय. अगदी ज्या पद्धतीने आपण क्षेत्ररक्षक पाहिले चुकी केली, आणखी एक विकेट्स प्राप्त होऊ शकली असती, परंतु हा सोपा जेल ड्रॉप केलाय. एक सिंगल रन प्राप्त होते, म्हणजे 26 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 2 विकेट्स या ठिकाणी कोंडोशी टीमला मिळताना आपण पाहिल्या. पहिल्या षटकामध्ये 22 धावा होत्या, परंतु राजचं मात्र या ठिकाणी कौतुक करावं लागेल. 4 धावा देऊन त्यांनी 2 गडी बाद केलेत. 4 षटकांचा सामना आहे. याच्यानंतर गावरे ती प्रिंट पाहिजे होती. बॉलरचं नाव रे, चंदू. बॉलरचं नाव टाक चंदू. चंदू षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. व्हॉट अ स्ट्रोक अलॉंग द कार्पेट. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. विठ्ठल देसाई यांचा एक प्रतिभावंत स्ट्रोक. रन्स मिळतील 4 चौकार. व्हॉट अ बॅटिंग यार. आपण जर पाहिलं 2 विकेट्स प्राप्त झाल्यानंतर विठ्ठल मैदानाच्या आतमध्ये आला, त्यांनी सिंगल प्राप्त केली आणि तदनंतर एक चौकार चांगला ठोकलाय. यानंतर गावरी टीम आणि तोरणेवाडी टीम टॉससाठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. काय रे बॉल बघा, हे बॉल बघा की बॉल खाली गेलाय. बॉल भेटलाय प्लीज. जुना बॉल पंचांना विनंती आहे, जुना बॉल आपण जपून ठेवा, कारण जुन्या बॉल आपल्याला लागणार आहेत. कारण पाठीमागच्या दिशेने घोषित क्षेत्र आहे. बरेचसे बॉल पाठीमागे जाताना आपण नेहमी पाहिले या मैदानावरती. चंदू बॉलिंग बारवरती आलेत. एक चांगले बॉलर आहेत टीम कोंडोशीचे, परंतु ज्या पद्धतीने पहिल्या बॉलवरती चौका ठोकलाय विठ्ठल देसाईने, चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत आणि करावी लागेल. कारण गोगवे 11 संघ 2 विकेट्स प्राप्त झाल्यानंतर थोडंसं प्रेशरमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु ज्या ज्या वेळेस प्रेशर असतो ना, त्या वेळेस काही खेळाडू त्या प्रेशरमध्ये चांगली बॅटिंग करताना पाहिलंय. पुढे येऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज आहे का पाहणं गरजेचं. पंचांकडे अपील केली, पंचांनी अगदी स्पष्ट नकार दिलाय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, जागा बनवून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चंदूकडे वेग आहे. हा बॉल अगदी AK-47 मधून जी गोळी निघते त्या पद्धतीने वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. कमबॅक केलंय चंदूनी. संपूर्ण टीम पुन्हा एकदा जोशमध्ये येताना पाहायला मिळते. कारण सचिन कदम याचं वादळ थांबवल्यानंतर धावा थांबल्यात. पुढचा बॉल, याला काय फटका खेळलाय. जबरदस्त स्ट्रोक आहे. कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला या बॉलला उडवलंय. एक टप्पा घेत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. विठ्ठल यांचा आणखी एक टिपिकल स्टाईल मध्ये ठोकलेला अप्रतिम चौकार. 4 धावा. फटका खूप चांगला होता. ज्या पद्धतीने आपण पाहिलं आखूट टप्प्याचा बॉल, त्याला ऑफ साइडचं दिशा, ऑफ साइडला अप्रतिम स्ट्रोक खेळताना आपण त्यांना पाहिलं. चौकार आला. एक डॉट बॉल गेला, परंतु तदनंतर चौकार आलाय, म्हणजे चांगली फलंदाजी मी म्हणेन. एका षटकामध्ये तुमचे 2 ते 3 चौकार आले तर फलंदाजी नेहमी चांगली म्हटलं जातं. चंदूचा पुढचा बॉल, स्लोअर पद्धतीचा बॉल आहे. खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाने बॉल कलेक्ट केला. पुन्हा एकदा यष्ट्यांना लावण्याचा प्रयत्न केला. पंचांनी सांगितलं नॉट आउट आहेत. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 34 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 34 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. टीम कोंडोशी आणि टीम गोगवे 11 यांच्यामध्ये ही महत्वाची लढत तुम्ही पाहताय.
किती बॉल झाले? 4 बॉलचा खेळ समाप्त होतोय. षटक क्रमांक 3 मध्ये आतापर्यंत 2 चौकार विठ्ठल देसाई यांच्या बॅटमधून आलेत. क्लीन बोल्ड केलंय. अचूक टप्प्यावरती हा बॉल पडला, थोडासा खाली राहिला, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. विठ्ठल देसाई जे चांगले बॅटिंग करत होते त्यांना मात्र क्लीन बोल्ड केलंय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. विकेट क्रमांक 3 तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळेल. गोगवे 11 संघ 3 विकेट्स वरती. धावा मात्र एकूण स्कोरबोर्डती पाहिल्या तर 34 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेट आपण जर पाहिलं तर या सीझनची सुरुवात आपण बऱ्याच काळापासून झालेली पाहायला मिळते, परंतु केएसके प्रतिष्ठानच्या या हंगामामधील पहिली स्पर्धा आज खऱ्या अर्थाने वेंगळी गावच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. ज्यांनी उतेश्वर क्रिकेट क्लब वेंगळी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहताय तुम्ही, कैलासवासी स्वर्गीय मानू दोंडीबा सकपाळ यांच्या स्मरणार्थ त्यांना समर्पित करणारी ही स्पर्धा ज्यांनी उतेश्वर चषक 2024 हे पर्व क्रमांक 10 या ठिकाणी साजरी होताना पाहायला मिळतंय. एक चांगलं नियोजन आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये गणेश भोसले मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जीबी या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू आता मात्र इनॅट क्रमांक 5 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चंदू यांचा पुढचा बॉल, खोला टाकलेला बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅट आणि पॅडला लागलेला हा बॉल, कोणती रन नसेल. चंदू याच्या बॉलिंगचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली बॉलिंग केली. आमचे स्कोरर सांगतील या षटकामध्ये केवळ 8 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केली. क्लीन बोल्ड केलं विठ्ठल देसाई जे चांगले बॅटिंग करत होते. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले होते आणि धावा मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डती लागतायत 34 धावा. पहिल्या षटकामध्ये 22 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या. सोपान त्याचा जरा आवाज कमी कर, गुंग गुंग करतो. तर एकूण धावसंख्या 34 धावा स्कोरबोर्डती लागतात. 3 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. आपण जर पाहिलं सुरुवात खूप चांगली झाली. सुरुवात आपण जर पाहिली तर कव्हर ड्राईव्हनी सचिननी केली, त्यानंतर एक सिक्सर ठोकला. ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यांनी एक षटका ठोकलाय. 34 वरती 3 विकेट. पुढचा बॉल, फुलटॉस बॉल, समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, एक सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. काय घडलंय पहा. ज्ञानेश्वरला स्ट्राईक घ्यायची आहे, प्रयत्न करतोय तो. 35 धावा स्कोरबोर्डती लागतात. टीम तोरणेवाडी प्लीज या, आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम गावरी आहे. चला आपल्याला विनंती आहे, दोन्ही कॅप्टन अगदी टॉस का बॉलचं जे व्यासपीठ बनवलंय त्या ठिकाणी या आपण. गणेश भोसले स्ट्राईक एंडला. पुढचा बॉल, फुलटॉस बॉल आहे, त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाते, म्हणजे 36 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. चांगली बॉलिंग केली. 4ही बॉलरचं कौतुक करावं लागेल. पहिलं षटक महागडं ठरलं, परंतु राजनी चांगली बॉलिंग केली. त्यानंतर चंदू आला, चंदूने एक चांगलं षटक हाताळलं, परंतु 4थ्या षटकामध्ये समीर आलाय आणि 2 बॉलवरती 2 रन फक्त खर्च केलेत. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. स्लॉग ओव्हरमध्ये अनेकदा आपण पाहिले धावा येताना पाहायला मिळतात. क्लीन बोल्ड केलंय. अगदी हा बॉल जर आपण पाहिला तर फिंगर रोल्स केले होते, अगदी शेवटच्या क्षणी फिंगर रोल्स केले होते आणि इथे मात्र क्लीन बोल्ड केलंय, यष्टीचित केलंय गणेश भोसले यांना. काय बॉलिंग केले यार. कोंडोशी टीम म्हटलं ना की बॉलिंग मध्ये आपण नेहमी सातत्यपूर्व पाहिले चांगली बॉलिंग करताना. आज पहिल्या बॉलरनी जर आपण पाहिलं, अक्षयनी खूप रन दिले, परंतु 3 बॉलरनी मात्र कमबॅक केले, पूर्णपणे मॅच मध्ये आणून ठेवलंय. धावसंख्या 36 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय आणि उर्वरित 3 बॉल आहेत याच्यावरती किती धावा येतात हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. बॉल क्रमांक 4 असेल. बॅकफुटला गेले, खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. संकेत आलाय मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन आणि पहिला बॉल डॉट केलाय त्याने.
चला टीम गावरी आणि टीम तोरणेवाडी प्लीज या, आपल्याला विनंती आहे आपण या. आपला टॉस केला जाईल इनिंग ब्रेकमध्ये. 2 बॉल बाकी आहेत या इनिंगचे. संकेत आलाय बॅटिंगसाठी. खोलात टाकलेला बॉल, चांगली बॉलिंग, सातत्यपूर्व यॉर्क पद्धतीचे बॉल या संपूर्ण षटकामध्ये हाताळलेत. मी कौतुक करेन यार समीर तुझं. व्हॉट अ बॉलिंग यार, ग्रेट बॉलिंग. काय बॉलिंग केली यार. 5 बॉल त्यांनी टाकलेत आणि या 5 बॉलमध्ये सागर केवळ 3 धावा खर्च केल्यात. स्लॉग ओव्हरचं षटक आपण जर अशा पद्धतीने जर कोणता गोलंदाज हाताळत असेल तर त्या टीमला मात्र त्या खेळाडूवरती गर्व राहील. शेवटचा बॉल, स्लोअर पद्धतीचा बॉल, आडव्या बॅटनी खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. एक सिंगल रन मिळाले. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न नाही कंप्लीट होणार. तिसरी धाव. 2 धावा कंप्लीट केल्यात म्हणजे स्कोरबोर्ड 39. 39 वरती हा संघ पोहोचलाय. गोगवे 11. 40 धावांचं माफक टार्गेट आहे टीम कोंडोशीकडे. कशा पद्धतीने या धावा चेस केल्या जात आहेत. अगदी इनिंग क्रमांक 2 मध्ये आपण पाहणार आहोत आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये ज्ञानेश्वर बाद होतोय शेवटच्या बॉलवरती. चला टीम तोरणेवाडी आणि टीम गावरी या टॉससाठी. आम्ही इनिंग ब्रेकमध्ये टॉस करतोय. महत्वपूर्ण टॉस असेल. चला विनंती आहे टीम तोरणेवाडी आणि टीम गावरी कॅप्टन या, आपण टॉस करतोय. चला थोडीशी घाई करा विनोद. चला टॉस करून घेऊया. या दोन्ही कॅप्टनना विनंती आहे टॉससाठी या. कॉइन द्या. एक विशेष कॉइन बनवलाय आपण या संपूर्ण स्पर्धेसाठी. आदरणीय पुरुषोत्तम दादा भोईर साहेबांना विनंती करतो या. दादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आणि टॉससाठी सुद्धा विशेष टॉस का बॉस हे व्यासपीठ या ठिकाणी बनवण्यात आलंय. केसकेची पहिली स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय. एक चांगल्या पद्धतीचं नियोजन संपूर्ण वेंगळे गावने केलंय. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, टीम तोरणेवाडीचे कॅप्टन आमच्यापर्यंत आलेत आणि टीम गावरी शेवटचा कॉल आहे. थोडंसं घाई करा या प्लीज. सरांच्या हस्ते शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टीम तोरणेवाडी, टीम घावरी एका बाजूला. टीम घावरीकडून कॉल दिला जाईल. हेड इज अ कॉल बट टेल आहे. तोरणेवाडी टीमने टॉस जिंकलाय. काय बोलशील मित्रा, पहिली स्पर्धा आहे केसकेची. घावरी टीम समोर आहे, टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय? आम्ही नक्कीच फिल्डिंग घेऊ, कारण की आमची बॅटिंग लाईन बघू. आम्ही आता फर्स्ट टुर्नामेंट आहे आणि आमची त्यांची मॅच इथेच झालेली, तर आम्ही 1 रनामुळे हारलेलो. म्हणून आता आम्ही नक्की ट्राय देऊ. फर्स्ट टुर्नामेंट आहे तर नक्की त्या हिशोबाने आम्ही आता खेळू. स्पर्धेबद्दल काय म्हणशील? वेंगळे गावची 10वी स्पर्धा आहे. सातत्यपूर्व चांगल्या स्पर्धा वेंगळे गावनी दिल्या आहेत. हां नक्कीच, आयोजन खूप छान आहे आणि त्यांच्या स्पर्धा खेळायला छान वाटतं, कारण की कोपरेगावसारखं ग्राउंड कुठे नाही आहे, म्हणून इथे छान वाटतं खेळायला. टीम गाहुरीकडे जाईन. दादा बॅटिंग करायचे, किती धावा स्कोरबोर्डती लावल्या जातील? 40 ते 50 धावा करण्याचा प्रयत्न राहील. 40 ते 50 धावा. वेंगळे गावकडून पहिली स्पर्धा येते. टेनिस बॉल क्रिकेट हंगामाला आजपासून सुरुवात होते. केसकेचं क्रिकेट अप्रतिम राहिलंय. तू काय म्हणशील या आयोजनाबद्दल? आयोजन चांगलं आहे आणि खेळायलाही सुद्धा मजा येईल. आज ग्राउंड पण चांगलं आहे, गोल आणि नियोजन वगैरे सर्व चांगलं केलेलं आहे. थँक्यू सो मच. दादांकडे जाईन. दादांना एवढंच विचारेन, दादा 2016ला याच मैदानापासून केसकेनी सुरुवात केली. खऱ्या अर्थाने कोपरी गाव आणि केएसके महाबळेश्वरचे संबंध खूप चांगले राहिले आहेत आणि केएसकेच्या स्पर्धा बहुतांश आपण जर पाहिल्या तर सर्वाधिक स्पर्धा येथे झाल्यात. तुमचं महत्त्वपूर्ण सहकार्य राहिले. केएसकेच्या खेळाबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, केएसके 10 वर्ष अगोदर या संघटनेची स्थापना झाली. सुरुवातीला जेव्हा मला रवी म्हात्रे आणि सकपाल साहेबांचा फोन आला होता 2016मध्ये की कोपरी गावामध्ये आम्हाला एक स्पर्धा आयोजित करायची आहे, मी तत्काळ तेव्हाच बोललो होतो की हरकत नाही आहे, तुम्ही स्पर्धा इथे आयोजित करा माझ्या माध्यमातून. आणि तेव्हा 2015-16मध्येच आमच्या
सौभाग्यवती उषा भोईर मॅडम निवडून आल्या होत्या नवी महानगरपालिकेच्या माध्यमातून. त्या गेल्या 10 वर्षामध्ये ज्या ज्या सूचना ह्या संघटनेच्या वतीने जे काय आम्हाला मिळाल्या त्याच्यामध्ये ह्या मैदानात दरवर्षी काही काही नवीन करण्याची जे प्रयत्न आम्ही केले त्याच प्रयत्नांचं एक आपण उदाहरण पाहताय. हा जे मैदान जे लॉन पाहताय आपण, त्याच्यानंतर हा स्टेज असेल, आदरणीय आमदार संदीपजी नाईक यांच्या माध्यमातून हे स्टेजची निर्मिती झालेली आहे. बसण्याला एक स्टँड आपण बनवलेली आहे. नंतर बघा, लेदर क्रिकेट हा प्रोफेशनल क्रिकेट आहे. टेनिस बॉल इज नॉट ए प्रोफेशनल क्रिकेट. तर प्रोफेशनल क्षेत्राकडे मध्ये कबड्डी असो, खो खो असो, कुठल्याही मैदानी खेळाकडे प्रोफेशनल पोरांनी नजरेने पाहिलं पाहिजे आणि प्रोफेशनल क्रिकेट तयार किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये पोरं आली पाहिजे. प्रोफेशनलच्या व्यासपीठ निर्माण करून देणं हा त्याच्यातला एक भाग होता जो तुम्ही समोर पाहताय. जो टेनिस आपला लेदर क्रिकेटसाठी जी सराव विकेट आम्ही बनवलेली आहे ती जवळजवळ स्टेट या नॅशनल लेवलची अशी ही आम्ही ती प्रयत्न केलेला बनवायचा. आणि आणखीन आपल्या काय सूचना असतील भविष्याच्या दृष्टीतून या मैदान आपल्याला आणखीन काय चांगलं करता येईल. आपण तुम्ही पाहिलं का कोपरी गावाच्या ह्या मैदानावर खेळायला आत्ताच आमचे कर्णधार म्हणाले खूप आवडतात त्यांना. हे देखील गेल्या 7-8 वर्षापासून खेळतात. मी यांना देखील मगाशी विचारलं, हे देखील गेल्या 10 वर्षापासून खेळतात. त्यावेळेला असले बरेचसे यांचे खेळाडू रिटायर झाले, नवीन नवीन पोरं येत आहेत. मगाशी मॅडमनी सांगितलं का मोबाईलमध्ये ज्या गेम्स खेळण्यामध्ये जे लहान लहान मुलं आहेत, माझा मुलगा देखील आता 10 वर्षाचा आहे पण मोबाईलवर असतो. ह्या पोरांना मैदानी खेळ कसं वळवता येईल हा एक प्रयत्न तुमच्या सर्वांच्या माध्यमातून केला जातो. त्यामुळे मी जननी उत्तेश्वर संघटनेचे खूप खूप आभार व्यक्त करा आणि प्रत्येक वर्षी असं तुम्ही इथे सातत्य येत राहा आणि आमच्याकडून जे काही तुम्हाला मदत किंवा जे काही अपेक्षा आहेत त्या आम्ही तुम्हाला पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दादांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलंय, महत्वपूर्ण या ठिकाणी आम्हालाही सल्ला दिलाय. टीम तोरणेवाडीने टॉस जिंकलाय, प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच. आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया आणि इनिंग ब्रेकमध्ये काय घडतंय, कशा पद्धतीने 40 धावा चेस केल्या जातील हे पाहूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. अगदी टॉस का बॉसच्या व्यासपीठावरती आपण आदरणीय पुरुषोत्तम दादा भोईर साहेब यांच्याशी वार्तालाप केली आणि त्यांनी संपूर्ण या मैदानाची माहिती सांगितली, कशा पद्धतीने 3 ते 4 वर्षामध्ये या मैदानाचा संपूर्ण कायापालट करण्यात आला आहे. आता तुम्ही हे मैदान जर पाहिलं ना तर पूर्वीचं मैदान आणि आताच्या मैदानामध्ये बराचसा फरक आहे. कारण मैदानावरती तुम्ही पाहताय लेदर बॉल क्रिकेटचेही धडे अगदी छोट्या छोट्या मुलांना या ठिकाणी या मैदानावरती दिले जातात. संपूर्ण मैदान पाहिलं ना तर ग्रीन ग्रास आहे. अगदी एखादं लेदर बॉलचं स्टेडियम जणू काय आहे असा फील या मैदानावरती आल्यानंतर पाहायला मिळतोय. आणि याच्यामध्ये खऱ्या अर्थाने संपूर्ण कोपरी गावचे आमचे 40+ खेळाडू असतील, आदरणीय सौभाग्यवती उषाताई भोईर मॅडम असतील, त्याचबरोबर खऱ्या अर्थाने हे स्टेज ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलंय आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब असतील, यांचं बहुमूल्य सहकार्य या ठिकाणी संपूर्ण लाभलंय. आणि हे एक चांगलं मैदान आपण सुसज्ज मैदान आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, पहिल्या बॉलवरती विकेट आली, दुसऱ्या बॉलवरती मात्र या ठिकाणी एक प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर रिजन मध्ये चौकार आलाय, 4 धावा मिळत आहेत. बॅट्समन कोण सांगितले, सँडी बॅटिंगला तुम्ही पाहताय जे लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत टीम कोंडूशीकडून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. नॉन स्ट्राईकला तुम्ही जर पाहिलं तर प्रवीण आहे नॉन स्ट्राईकला बॅट्समन. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. संजय भोसले मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती तुम्ही पाहताय. क्षेत्ररक्षणाची रचना पाहिली, षटक क्रमांक 1 आहे आणि हे पॉवर प्लेचं षटक आहे. त्या कारणाने 2 क्षेत्ररक्षक फक्त बाउंड्री लगत असताना आपण पाहतोय. डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, ओ हा बॉल चांगला आहे, अगदी अचूक टप्प्यावरती बॉल पडला. तदनंतर हा बॉल वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय. 3 बॉल 4 धावा स्कोरपुरती लागतात. एक विकेटचंही पतन होताना पाहायला मिळतंय. सेकंड इनिंग तुम्ही पाहताय, मॅच क्रमांक 1 आहे. प्रथम स्पर्धा पाहताय या सीझन मधील. KSK प्रतिष्ठानचं क्रिकेट सुरू झालंय आणि KSKचे जे प्रेक्षक आहेत त्यांना मी आव्हान करतो की तुम्ही मैदानाकडे या यार.
हा खोला टाकलेला बॉल खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक अप्रतिम झेल टिपलाय. सबस्टिट्यूट प्लेयर आहे त्या ठिकाणी वेंगळे गावचे आणि त्यांनी झेल पकडलाय. क्या बात आहे. पहा आज ते खऱ्या अर्थाने गोखवे 11 संघामध्ये खेळाडू कमी आहे, परंतु वेंगळे गावचा हा सबस्टिट्यूट प्लेयर आहे, त्यांनी झेल पकडलाय. क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण नेहमी सांगत असतो. एक चांगला झेल पकडलाय सर्कलमध्ये, कारण टॉप ऑर्डरचा एक महत्त्वपूर्ण बॅट्समन अगदी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज आणि त्यांनी एक चौकारी ठोकला होता सँडीनी, त्याची विकेट प्राप्त होते गोगवे 11 संघाला. धावसंख्या मात्र एकूण स्कोरबोर्डती लागताना आपल्याला पाहायला मिळते 4 धावा. 4 बॉलचा खेळ समाप्त होतोय. 2 विकेट्स प्राप्त झाल्यात संजय सकपाळ यांना. अक्षय न्यू बॅट्समन अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इन ॲट क्रमांक 4 वरती. फिल्डिंगची रचना तुम्ही जर पाहिली तर आता मात्र पॉइंट आहे, त्यानंतर कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, त्यानंतर मिड विकेट आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. काऊ कॉर्नरला बाउंड्री लगत सचिन कदम त्या ठिकाणी बाउंड्री प्रोटेक्शनसाठी दिसतात आणि लॉंग ऑफला एक खेळाडू आहे. पुढचा बॉल हा पुढे खेळण्याचा प्रयत्न, स्टिकर एंडला बॉल लागलाय. विकेटची संधी प्राप्त होईल का पाहणं गरजेचं. पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय कोपरी गावचे मास्टर खेळाडू नरेश मामा त्या ठिकाणी पाहताय आणि त्यांचंही सहकार्य नेहमी या स्पर्धेनं लाभलंय. दुसरे पंच आमचे MCA पंच खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा नेहमी करताना पाहतात. जय पवार सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. खोलात टाकलेला बॉल खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या दिशेने सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. धाव संख्या 6 असेल. डिक्लेअर स्वरूपामध्ये ही 1 रन आहे. एकूण धाव संख्या 6 स्कोरबोर्ड होती. 6 धावा स्कोरबोर्डती लागतात. म्हणजे इथून पुढे 18 बॉल आणि 34 धावांची गरज असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम कोंडोशीला. थोडीशी घाई करा, आपल्याला विनंती आहे. दोन्ही टीम जास्त वेळ घेऊ नका, कारण आपल्याला वेळ खूप दिलाय आम्ही. कारण पहिली मॅच आम्ही स्पीडअप बोलणार नाहीये, कारण श्री गणेशा होतोय आपल्या या मॅचने. पहिल्या इनिंगसाठी आपण पाहिलं तर अगदी वेळेत पहिली इनिंग समाप्त झाले. सेकंड इनिंगसाठी थोडासा वेळ लागतोय. तर खऱ्या अर्थाने स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी ज्यांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय, माताडी कामगारांचे नेते, माजी नगरसेवक, नवी मुंबई महानगरपालिका आणि कोपरखेरणी विभागातील लोकप्रिय समाजसेवक आदरणीय रविकांत पाटील साहेब यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होतंय. दादा मनापासून सहर्ष स्वागत KSK या क्रीडा नगरीमध्ये, त्याचबरोबर वेंगळे गावामध्ये. आणि वेंगळे गावचे सुपुत्र आमचे मार्गदर्शक आणि महाबळेश्वर जावली तालुक्याचे युवकांचे नेते, ही प्रभाग समितीचे माजी सदस्य आदरणीय मारुती दादा सकपाळ यांचंही आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम, मनापासून आपलं सहर्ष स्वागत. वेंगळे गावची स्पर्धा म्हटले की बरेच मान्यवर या ठिकाणी येत असतात, कारण वेंगळे गाव म्हटलं ना की खऱ्या अर्थाने आपणा सर्वांचे लाडके या नवी मुंबई नगरीमध्ये कार्यरत असणारे कोपरखेरणी विभागातील लोकप्रिय समाजसेवक मारुती दादा सकपाळ यांचं गाव आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे, त्याचबरोबर वेंगळे गावावरती प्रेम करणारे अनेक आमचे नेते मंडळी आहेत, समाजसेवक आहेत, त्याचबरोबर अनेक क्षेत्रामध्ये काम करणारे पदाधिकारी आहेत. हे पदाधिकारी मात्र या स्पर्धेला भेट देत असतात आणि त्यामधीलच एक नाव खऱ्या अर्थाने माताडी कामगार म्हटलं की आपला जीव की प्राण. माताडी कामगार म्हटलं की महाबळेश्वर आणि जावली तालुक्यातील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती या माताडी कामगार संघटनेमध्ये काम करतोय. आणि या माताडी कामगारांचे नेते आदरणीय रविकांत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. हा अपरकटचा फटका होता, अगदी कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 8 रन स्कोरबोर्डती लागत आहेत.
सचिन कदम बॉलिंग करताना तुम्ही पाहताय पहिल्या बॉलवरती विकेट मिळाले, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्यात. बॅटिंगसाठी तुम्ही पाहताय स्ट्राईक एंडला चंदू आहे, नॉन स्ट्राईकला प्रवीण आहे. 40 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खोलात टाकलेला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज पाठीमागच्या दिशेने पुन्हा हा बॉल चाललाय. एक सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड ती लागते ती 9 धावा स्कोरबोर्ड ती लागतायत. सचिन कदम यांचा पुढचा बॉल, हा खोलात टाकलेला बॉल जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये संजय भोसले अप्रतिम झेल टिपलाय, लाजवाब झेल टिपलाय आणि इथे पुन्हा एकदा विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. विकेट क्रमांक 4 तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळतोय टीम कोंडोशी कडून. फटका चांगला होता, फटक्यामध्ये ताकद होती, परंतु लांबी तितकीशी मिळाली नाही या फटक्याला. काऊ कॉर्नर मध्ये गुड रनिंग कॅच मी म्हणे, बॉल वरती अगदी शेवटपर्यंत नजर ठेवली आणि हा झेल अप्रतिम टिपलाय. त्याचबरोबर भाजी मार्केटचे मुकदम शामराव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात, त्यांचंही मंचावरती सहर्ष स्वागत करूया. समीर आलेत नवीन बॅट्समन. केएसके प्रतिष्ठान म्हटलं की सातारा जिल्ह्यामधून या नवी मुंबई नगरीमधलं पहिलं प्रतिष्ठान मानलं जातं आणि केएसके प्रतिष्ठानकडून अनेक असोसिएशननी ही नियमावली घेतली, त्यांचा सल्ला घेतला आणि आज आपण जर पाहिलं तर सातारा जिल्ह्यामध्ये अनेक प्रतिष्ठान कार्यरत आहेत. बॅटफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, गलीमधून हा बॉल पाठीमागच्या दिशेने निघून चालला, एक सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. धावा पुढे सरकतायत, 10 धावा स्कोरबोर्डती लागतात, म्हणजे इथून पुढे आणखी 30 धावांची गरज असेल या मॅच मध्ये टीम कोंडोशीला जिंकण्यासाठी. समीर बॅटिंग साठी तुम्ही पाहताय सज्ज होत आहेत. पुढे खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, फटका चांगला आहे परंतु झेल ड्रॉप केलाय संकेतने. एक सोपा झेल होता, थोडस जजमेंट चुकलंय. सचिन कदम थोडेसे रागावलेत त्यांच्यावरती, कारण एक झेल सोपा होता. लॉंग ऑफला जर आपण पाहिलं ना, बाउंड्री लगत संकेत उभे होते आणि एक सोपा झेल ड्रॉप झाला. एक सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. धावा मात्र स्कोरबोर्डती लागतायत 11 धावा. 4 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. 12 बॉल 29 धावांची गरज या मैदानावरती जिंकण्यासाठी टीम कोंडोशी 11 याला. टीम तोरणेवाडी आणि टीम गावरी, आपल्याला विनंती असेल आपण तयार राहा, कारण आपण लगेचच सामना सुरू करणार आहोत. 2 षटकांचा खेळ आणखी बाकी आहे. 29 धावांची गरज आहे. सचिन कदम यांनी टीम मीटिंग बोलवले, छोट्या खेळाडूंना काही ना काहीतरी मार्गदर्शन करताना आपण त्यांना पाहतोय. 29 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 12 बॉल 29 धावा. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय माथाडी कामगारांचे नेते, त्याचबरोबर माजी नगरसेवक आणि आमच्या कोपरखेडणे विभागातील लोकप्रिय समाजसेवक रविकांत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न झाला, आदरणीय या विभागातील लोकप्रिय समाजसेवक पुरुषोत्तमदादा भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी ई प्रभाग समिती कोपरखेडणेचे विद्यमान सदस्य आणि आपल्या वेंगळेगावचे सुपुत्र आमचे मार्गदर्शक आदरणीय मारुतीदादा सकपाळ या साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर भाजी मार्केटचे विद्यमान मुकादम शामराव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मंचावरती राजूदादा उपस्थित आहेत, विकासभाई कदम बाकी गावचे सुपुत्र उपस्थित आहेत आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. खरं म्हटलं तर आपण पाहिलं तर संपूर्ण जगभरामध्ये क्रिकेटचा बोलबाला आहे आणि सर्वाधिक पॉप्युलर खेळ कोणता असेल ना तर तो खेळ आहे क्रिकेट. ओ लेग साईडला बॉलला फिरवलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वाट पाहतोय. एक टप्पा बॉल पकडला जाईल तोपर्यंत धावांसाठी धावाधाव करत असताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. संतोष मालुसरे आजच्या या स्पर्धेसाठी सकाळपासून हजेरी लावलेत. VM न्यूज चॅनलचे पत्रकार आहेत आणि या स्पर्धेची चांगली बातमी बनवतील, गोड बातमी दिली जाईल. कारण KSK म्हटलं ना की चर्चेत असणारं नाव आहे सातारा जिल्ह्यामधलं, त्या कारणाने या पहिल्या स्पर्धेची बातमी तुम्हाला उद्या किंवा परवा पाहायला मिळेल न्यूजपेपरला. त्याचबरोबर
यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा ही बातमी आमच्यापर्यंत आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम संतोष मालुसरे करतील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न एका हातामध्ये जाईल. वॉट अ कॅच, सुपर कॅच. सचिन कदम हे नाव मैदानाच्या आतमध्ये गोंगावत आहे. बॅटिंग असो, बॉलिंग असो, फिल्डिंग असो, तिन्ही क्षेत्रामध्ये सचिन कदम, सचिन कदम, सचिन कदम. विकेटचं पतन. बॉलरचं नाव, अरे याचं नाव सांगितलं हां याचा दीपक दादाचा. बॉलरचं नाव आमच्यापर्यंत प्लीज कळवा. संकेत. आदित्य 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 दीपक भोसले बॉलिंग मार्क होती तुम्ही पाहताय. चांगला बॉल, पहिलाच बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर हाताळलेला आखूट टप्प्याचा बॉल. वेग खूप होता, बॅटची एज आणि पहिल्या स्लिप मधला कॅच सचिन कदम यांनी पकडलाय. कॅचसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय राजूदादा संकपाळ यांच्या माध्यमातून सचिनसाठी. पहा, क्षेत्ररक्षण तुम्ही चांगलं केलं, तुम्हाला नक्की या ठिकाणी पुरस्कार मिळतील. हे उदाहरण राजूदादांनी दाखवलंय. हो, बॅकफुटला गेले खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी अगदी बॉल बाउंड्रीपर्यंत पोहोचेपर्यंत एक सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. आता मात्र क्षेत्ररक्षण खूप चांगलं होताना पाहायला मिळतंय. स्ट्राईकला प्रमोद होता आता कोणी स्ट्राईक एंडला प्रवीण आलाय. मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये टीम कोंडोशीच्या बॅट्समनना. चांगली बॉलिंग आतापर्यंत. आखूट टप्प्याचा बॉल खेळण्याचा प्रयत्न, पुलचा फटका, क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय का? झेल सुटला आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. आता मात्र पुन्हा एकदा कोंडोशी टीम मॅच मध्ये येताना पाहायला मिळते. धावा लागतायत स्कोरबोर्डती 18. 22 धावांची गरज इथून पुढे. चौकार आणि षटकार यावे लागतील या मॅच मध्ये. ज्या पद्धतीने कोंडोशी टीमच्या विकेट्स गेल्यात, मिडल ऑर्डरवरती मोठी जबाबदारी आले, परंतु चांगली बॅटिंग करताना आपण पाहतोय प्रवीणला. हा बॉल चांगला आहे, हा चांगला बॉल आहे. खेळण्याचा प्रयत्न राहिला, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. स्वतः बॉलर आपण पाहिलं तर वेगाने अगदी बॅट्समन पर्यंत पोहोचली. कोणतीही धाव नसेल, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. 18 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. 22 धावांची गरज आहे. मोठे स्ट्रोक येणं गरजेचं राहील टीम कोंडोशीसाठी. ओ, चांगला बॉल आहे, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पिचिंग खूप चांगली आहे. पॉपिंग क्रीज मध्ये हा बॉल टप्पा पडतोय आणि या खेळाडूसाठी टाळ्या होणं गरजेचं असेल. आदित्य दीपक भोसले हे नाव येणाऱ्या काळामध्ये ना चर्चेत राहील मित्रांनो. छोटा खेळाडू आहे, कमी वयाचा खेळाडू आहे, परंतु बॉलिंग पहा. स्लॉग ओव्हरचं षटक त्यांनी हाताळलं. अप्रतिम बॉलिंग केली आणि केवळ धावा फक्त या षटकामध्ये खर्च केल्या. 7 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट प्राप्त केले. सागर खूप चांगली बॉलिंग. कमी वयाचा खेळाडू आहे, परंतु या कमी वयामध्ये आपला जलवा या कोपरी मैदानावरती या जन्नी उतेश्वर चषक मध्ये दाखवताना आदित्य दीपक भोसले. धावा मात्र स्कोरबोर्डती लागल्यात 18. 22 धावांची गरज आहे. 6 बॉल 22 धावा. मजा आली या मॅच मध्ये, परंतु गोगवे 11 संघ थोडासा पुढे आहे. 40-60 मॅच आहे, परंतु क्रिकेट आहे. कोपरी मैदानावरती अनेकदा आपण पाहिलंय 23 धावा असतील, 25 धावा, 26 धावा चेस होताना पाहायला मिळाल्यात. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये 22 धावांची गरज आहे. कॅप्टन सचिन कदम, कामगिरी खूप चांगली राहिली. बॅटिंग असो, बॉलिंग असो, क्षेत्ररक्षण असो, तिन्ही क्षेत्रामध्ये कामगिरी चांगली राहिली. शेवटचं षटक आहे. विठ्ठल देसाई मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत. 22 धावा कराव्या लागतील तुम्हाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. स्ट्राईक एंडला मात्र प्रमोद आहे. आता मोठे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील. 1 2 3 4 फटके मोठे हवे आहेत तुम्हाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. पहिला बॉल बॅकफुटला गेले, जागा बनवली. हा बॉल ज्या पद्धतीने आपण पाहतोय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल रन प्राप्त होते. सिंगलनी काही होणार नाहीये. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील तुम्हाला या मॅच मध्ये जिंकायचं असेल. कोंडोशी टीमने प्रयत्न चांगला केलाय, परंतु काही सिक्सर त्यांना कमी पडलेत. षटकारांचा खेळ आहे. बॅटची कडा, पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय, सिंगल रन प्राप्त होईल. सिंगलनी काही होणार नाही. इथून पुढे 20 धावांची गरज. 20 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला मात्र तुम्ही पाहताय प्रमोदला.
ओ बॅटची कडा आहे का पाहणं गरजेचं. पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं पतन. आणखी एक विकेट तंबूच्या आसऱ्याला जाईल. विकेट्स आणि विकेट्स या संपूर्ण सेकंड इनिंग मध्ये टीम कोंडोशीने दिल्या. संघ अडचणीमध्ये सापडलाय. 3 बॉल आणि 20 धावांची गरज. न्यू बॅट्समन सागर मैदानाच्या आतमध्ये जाताना पण त्यांना पाहतोय. 3 बॉल आणि धावांची गरज आहे. 20 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये आपण पाहिलं संपूर्ण गोगवे 11 या संघाचा दबदबा राहिला. प्रयत्न थोडासा का होईना कोंडिशीने केला, परंतु काही धावांनी लांब राहतायत का या मॅच मध्ये पाहणं गरजेचं. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे ओळखतायत, सांगतायत वाईट बॉल आहे प्लस पाठीमागची एक आहे, म्हणजे अशा 2 धावा आम्ही स्कोरबोर्ड मध्ये अंकित करू. 22 धावा, 22 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. 18 धावांची गरज. हा फटका फसलाय. बॉल पाठीमागच्या दिशेने. एक सिंगल रन प्राप्त होईल. झेल घेण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वर सुतार यांचा. बॉल हातामधून सटकला. एक सिंगलनी काही होणार नाहीये. सिंगलनी काही फरक होणार पडणार नाही. फक्त पराभवातला अंतर कमी करण्याचा प्रयत्न टीम कोंडोशीचा. 2 बॉल इथून पुढे 2 बॉल बाकी आहेत. 17 धावांची गरज. चला टीम तोरणेवाडी, टीम गावरी लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. खुला टाकलेला बॉल, चांगला टप्पा, परंतु पंचांनी सांगितलं हा बॉल ऑफ स्टंपच्या खूप बाहेर चाललाय. वाईट बॉल. 2 बॉल 16 धावांची गरज या मॅच मध्ये. क्लीन बोल्ड केलंय. आणखी एक चांगला बॉल. टप्पा पडला. थोडासा आतमध्ये वळण घेतलं आणि मधली एसटी वाकवले. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. एकंदरीत विकेटचा विचार केला तर आतापर्यंत 7 विकेट्स चं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. विनोद सकपाळ आपण मुख्य व्यासपीठावरती या. चला नवीन बॅट्समन थोडीशी घाई करा. बऱ्याचशा मॅचेस आहेत. तब्बल 12 संघ संपूर्ण दिवसामध्ये खेळणार आहेत. त्या कारणाने थोडीशी घाई करा, कारण या सामन्यासाठी खूप आपण वेळ घेतलाय. कारण आले का विनोद सकपाळ आपण मुख्य व्यासपीठावरती